नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी अत्यंत तातडीचे असे परिपत्रक सादर केले आहे। हे परिपत्रक बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन म्हणजेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाद्वारे सादर करण्यात आले आहे। परिपत्रकात असे म्हणण्यात आले आहे की सर्व संबंधित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी 2020च्या परीक्षा दिनांक 9 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाल्या आहेत। दिनांक 9 ऑक्टोबर 2020 व 10 ऑक्टोबर 2020 रोजीच्या काही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा लॉग इन करताना काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ऑनलाईन पेपर देता आले नाहीत। अशा सर्व विद्यार्थ्यांकडून कुठल्या कारणास्तव परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये आपला अभिप्राय त्वरित coexamfeedback@gmail.com या ईमेल आय वर दिनांक 17 ऑक्टोबर 2020 पूर्वी पाठवावा। याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। हे परिपत्रक विद्यापीठाच्या bamu.digitaluniversity.ac.in या संकेतस्थळावर सर्क्युलर नोटीस या सदरी खाली प्रसिद्ध करण्यात आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे दिनांक 9 ऑक्टोबर 2020 पासून ऑनलाईन एक्झाम्स सुरू करण्यात आल्या होत्या, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे दिनांक 9 ऑक्टोबर 2020 व दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी काही विद्यार्थ्यांना या परीक्षा देता आल्या नाहीत। ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत व इतर काही भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क इश्यू, लॉग इन फेल्ड, लॉग इन एरर अशा अडचणींचा सामना करावा लागला। तर विद्यार्थी मित्रांनो, या परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना 9 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर 2020 रोजी लॉग इन फेल्ड, लॉग इन एरर, लॉग इन ट्रबल अशा अडचणींचा सामना करावा लागला, अशा विद्यार्थ्यांनी आपला अभिप्राय त्वरित coexamfeedback@gmail.com या ईमेल आय वर 17 ऑक्टोबर 2000 पूर्वी पाठवायचा आहे। ईमेलमध्ये आपण नमूद करू शकतात की आपल्या कुठल्या सब्जेक्ट्सचे पेपर देता आले नाहीत, त्या सब्जेक्टचा पेपर कोड व ह्या सब्जेक्टचा एक्झाम देत असताना कुठल्या तांत्रिक बाबींचा व कुठल्या तांत्रिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागला या विषयातील संपूर्ण माहिती आपल्याला ईमेल आय मध्ये नोंद करायची आहे व आपण आपला हा ईमेल coexamfeedback@gmail.com या ईमेल आय वर 17 ऑक्टोबर 2020 पूर्वी पाठवू शकता। अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना 9 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर 2020 रोजी एक्झाम्स देता आल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांची एक्झाम विद्यापीठातर्फे परत घेण्यात येईल। अशा प्रकारे विद्यापीठाने कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही अशा प्रकारची पावलं उचलली आहेत व कुठल्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, परीक्षेचं नुकसान होणार नाही असा पवित्रा घेतला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 9 ऑक्टोबर 2020 व 10 ऑक्टोबर 2020 रोजी ऑनलाईन एक्झाम्स देता आल्या नाहीत, काही तांत्रिक अडचणींमुळे देता आल्या नसतील, तर असे जे काही तुमचे कारणं आहेत ते ईमेलमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहेत व आपला अभिप्राय coexamfeedback@gmail.com या ईमेल आय वर 17 ऑक्टोबर 2000 पूर्वी पाठवायचा आहे, जेणेकरून आपलं शैक्षणिक नुकसान होणार नाही। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थी मित्रांना माहिती भेटेल। विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एक्झाम संदर्भातील जर का आपल्याला अपडेट्स माहिती करायची असतील तर
माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.